अमित गद्रे बुलेटिनची सुरुवात अतिशय महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। आपल्या दैनंदिन वापरात सहज उपलब्ध असणारं प्लास्टिक आता आपल्या शरीरात आणि मेंदूपर्यंत सुद्धा पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। त्यामुळे आता रोजच्या वापरात असणारा प्लास्टिकचा जो आता आपला वापर आहे तो मनुष्यासाठी जीवघेणा ठरतोय। वातावरणातून मानवी शरीरात प्लास्टिकचा प्रवेश कसा होतोय आणि त्यावर शरीरात कोणते कोणते परिणाम होत आहेत हे आपण जाणून घेऊया स्पेशल रिपोर्टमधून। तुम्ही आम्ही सगळे रोज प्लास्टिकच्या वस्तू वापरतो, प्लास्टिकच्या साधनांमधून पाणी पितो, अन्नपदार्थ खातो। मात्र आता हेच प्लास्टिक आपल्या शरीरात प्रवेश करत आहे। मायक्रो किंवा नॅनो प्लास्टिकच्या स्वरूपात प्लास्टिक शरीरात प्रवेश करून जीवघेणं ठरू लागलंय। जागतिक दर्जाच्या नेचर या जर्नलमध्ये मानवी मेंदूत प्लास्टिकचा शिरकाव झाल्याचं संशोधन छापून आलंय। आता मानवी मेंदूमध्ये प्लास्टिकचा प्रवेश झाल्यामुळे मेंदूशी संबंधित डायमेन्शिया, अल्झायमर, स्मृतिभ्रंश यांसारखे आजार होण्याचा धोका कैक पटीने वाढलाय। नॅनो प्लास्टिक आणि मायक्रोप्लास्टिक हे दोन्हीही मेंदूमध्ये जमा होतात आणि लिव्हर आणि किडनी यापेक्षा 20 ते 30 पटीने जास्त मेंदूमध्ये जमा होतात। आता अल्झायमर्सच्या रुग्णामध्ये असं दिसून आलं की नॉर्मल माणसाच्या मेंदूपेक्षा अल्झायमर्सच्या रुग्णामध्ये याचं प्रमाण 10 पटीने जास्त असतं। तसंच रक्तवाहिन्यामध्ये बारीक ज्या मेंदूच्या रक्तवाहिन्या असतात त्यामध्ये मायक्रोप्लास्टिक जमा होतं आणि त्या बंद होतात असं लक्षात आलं आहे। मानवी शरीरात प्रवेश करणाऱ्या प्लास्टिकचा आकार 1 नॅनोमीटरपेक्षा कमी असतो। त्यामुळे प्लास्टिक आपल्या डोळ्यांना दिसत नाही। हे नॅनो प्लास्टिक जमीन, पाणी आणि वातावरणातून शरीरात प्रवेश करतं। भाज्या आणि फळांच्या सेवनातून प्लास्टिक शरीरात जातं। प्लास्टिकचे कप, ग्लासेसच्या वापरातून प्लास्टिक शरीरात जातं। समुद्राच्या पाण्यात 24 लाख ट्रिलियन मायक्रोप्लास्टिक असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे। त्यामुळे समुद्रातील माशांच्या माध्यमातून मानवी शरीरात प्लास्टिकचा प्रवेशाचा धोका आहे। 2016 आणि 2024 मध्ये मृत झालेल्या काही माणसांच्या मेंदूचा अभ्यास करण्यात आला। यात 2016च्या तुलनेत 2024 मध्ये मृत झालेल्यांच्या मेंदूत प्लास्टिकचं प्रमाण 50% अधिक आढळलंय। तसंच आपण प्लास्टिकच्या कपमध्ये चहा प्यालो किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये आपण जेवण केलं किंवा हॉटेलमधून बाहेरून आलेलं जेवण त्यामध्ये गरम केलं तर मिलियन्स ऑफ मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जातात। तसंच स्किनमधून जातात, कारण आपण कॉस्मेटिक आहे, पावडर आहे, लिपस्टिक आहे किंवा आपले नायलॉन किंवा सिंथेटिक कपडे आहेत तर ते स्किनमधून सुद्धा जातं। 1 लिटर प्लास्टिकच्या बाटलीतून वर्षभरात 2,40,000 मायक्रोप्लास्टिक शरीरात जातं। अमेरिकेत झालेल्या संशोधनात मिठाच्या 39 ब्रँडपैकी 36 ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळून आलंय। मेंदूमध्ये मायक्रोप्लास्टिक जमा झाल्यास पक्षाघात होण्याचा धोका अधिक असतो। दैनंदिन जीवनातून प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल यासाठी सरकारसोबतच आपणही सर्वांनी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं बनलंय। की प्लास्टिकच्या कपामध्ये चहा प्यायचा नाही किंवा आपण प्लास्टिकच्या भांड्यामध्ये जर काही जेवण आलं तर त्यामध्ये गरम करायचं नाही, काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये करावं। किंवा पाणी पिताना आपण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये न पिता किंवा फ्रीजमध्ये प्लास्टिकच्या बॉटलमध्ये न साठवता काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये जर पाणी प्यालं होतं तर प्लास्टिकचं जे एंट्री आहे आपल्या शरीरामध्ये त्याचं प्रमाण कमी होऊ शकेल। आजच्या घडीला प्लास्टिक मुक्त जीवन शक्य आहे का हे कठीण बनलंय। मात्र प्लास्टिकच्या कमीत कमी वापरासाठी जनजागृती करणं अत्यावश्यक बनतंय। प्लास्टिकच्या वापरावरती आळा घालणं ही केवळ पर्यावरणापुरतीच मर्यादित बाब नाही, तर आता या प्लास्टिकवर आळा घालणं ही आपल्या आरोग्याची गरज बनली आहे। उदय दिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।